तुम्ही यावर्षी नीट 2025 ची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। एक्झाम सेंटरवर गेल्यानंतर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी अलाउड आहेत कोणत्या नाहीयेत, आउटफिट तुमची कशी असावी त्याबद्दल मी याच्यात सांगणार आहे। कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही टी शर्ट तुम्हाला अलाउड आहे। हाफ स्लीव्ह टी शर्ट असावं, प्लेन असावं, त्याला कॉलर नसावी, बटन्स नसावे, प्रिंटेड नसावं, लाईट कलर मध्ये असावं आणि टी शर्ट वरती कुठेही खिशा वगैरे नसावा। मुलींना कुर्ती घालायची असेल तर अलाउड आहे, पण ती पण प्लेन असावी, त्यावरही काही प्रिंट नसावी किंवा फ्लोरल कुर्ती नसावी। चप्पलांचंच बोलायचं झालं तर शूज अलाउड नाहीयेत। चप्पल प्लेन असावं ज्यावरती काही प्रिंट नसेल किंवा डिझाईन्स नसतील। मुलींनी केस मोकळे सोडले तर बेटर आहे, पण एक साधं रबर मिळतं ब्लॅक कलरचं, प्लेन रबर असावं। कोणतीच हेअरस्टाईल अलाउड नाहीये। पॅन्ट किंवा लोअर घालताना हे लक्षात घ्या की त्या पॅन्टला किंवा लोअरला चेन नसावी, बटन नसावं, प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेच खिशे नसावेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वेलरी कोणतीच अलाउड नाहीये। तुमची साधी रिंग असेल तीही अलाउड नाहीये, गळ्यातली चेन, नाकातलं, कानातलं। सगळ्यात इम्पॉर्टंट विषय म्हणजे इनर वेअर्सचा। मुलींनी जर इनर वेअर्स घालणार असाल तर मेनली स्पोर्ट्स ब्रा घाला, कारण त्याला मेटॅलिक मटेरियल नसतं, पॅड्स नसतात, कारण तिथे जाऊन तुमची ऐनवेळी गडबड होणार नाही। उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी सगळ्यांनाच लागतं, त्यामुळे पाणी बॉटल अलाउड आहे, ट्रान्सपरंट अशी बॉटल चालेल। त्याचप्रमाणे अशाच काही माहितीसाठी फॉलो करा campusdeco.ai ला आणि या गोष्टी विसरू नका।